तो आशीष शेलार भी आज से कुरैशी है, तो आशीष शेलार भी आज से कुरैशी है। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मला कायम असं वाटत आलेलं आहे की भाजप हा पक्ष महाराष्ट्रासाठी किंवा मराठी लोकांसाठी फायद्याचा नाही आहे आणि त्याचे आता प्रूफ मिळायला लागलेले आहे. काल परवाचं बोल व्हिडिओवर आशिष शेलार यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्या व्हिडिओचा एक छोटासा तुकडा व्हायरल होतोय. या तुकड्यामध्ये आशिष शेलारांना त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्या मॅडम असं विचारतात की मुंबईचा महापौर मराठी होणार का. त्यावर आशिष शेलार इतके उडवाउडवीची उत्तर देतात. ते सरळ सरळ हे म्हणतच नाही की हो मराठी होणार. ते काय म्हणतात, हिंदूच होणार, असंच होणार, मराठीमध्ये हिंदू नाही आहे का. एकदा तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि नंतर आपण त्याच्यावर बोलू. लोक काय म्हणतात हे पण मी तुम्हाला सांगणार आहेच. लोकांच्या कमेंट्स वाचून दाखवणार. मतदान केलं तर मराठी माणूस महापौर होईल हे भाजप सांगू शकतं का खात्री? बिलकुल हिंदू होणारच भाजपचा महापौर. प्रश्न काय आहे, मराठी माणूस. ते काय म्हणतात, बिलकुल हिंदू होणारच. आणि मराठी हा शब्द घ्यायला काय जीभजड झाली होती की काय. मराठी माणूस होईल का? हो मग हिंदू मराठी काय हिंदू नसेल काय. ते पा मराठी माणूस होईल का म्हटल्यावर हा मराठी माणूसच होईल महाराष्ट्रामध्ये मुंबईत असं म्हणू शकले असते ना. नाही, त्याच्यावर काय म्हणतात, मराठी माणूस वेगळा आहे का, असं आहे का. हे असं कोण करतं माहिती आहे का, ज्यांच्या नियतीमध्ये खोट आहे, जे आतून प्रामाणिक नाही आहे, तेच असं करू शकतात. बरोबर आहे, पण परप्रांतीयांच्या जीवावरती परप्रांतीय या भूमिकेला आम्ही मान्यता देत नाही. आम्हाला चालतंय म्हणजे ते परप्रांतीय म्हणजे बाहेरच्या राज्यातले इथे राहणारे, मुंबईत राहणारे, रोजगारासाठी असलेले आपलेच देशाचे बांधव आहेत सगळे. तुम्ही हे म्हणू शकले असते ते परप्रांतीय असले तरी ते आपले बांधव आहेत. नाही, ते काय म्हणा, आम्ही परप्रांतीय वगैरे मानतच नाही. ओके, तुम्ही परप्रांतीय वगैरे इथे मानत नाही. बिहारमध्ये गेल्यावर तुम्ही काय म्हणता, तिकडे जाऊन छटपूजा तुम्ही करू शकता, तुम्ही हे करू शकता. बघा अजून काय म्हणतात. मुंबई ही मराठी माणसाचीच आहे. हा, मुंबई मराठी माणसाची आहे हे म्हणा, पण महापौर होणार का हे का नाही म्हटले. काम करणारा मुंबईकर आणि त्यामुळे हिंदूच आहे. तुम्ही मराठी माणूस हिंदूच आहे हा काय विषय. आपलं संविधान तुम्ही मानत नाही का. आपल्या संविधानाने आपल्याला आर्टिकल 15 मध्ये असं दिलंय की राज्यकर्त्या लोकांनी आहे ना कोण्याही व्यक्तीचा त्याचं जात, धर्म, लिंग पाहून भेदभाव करायचा नसतो. धर्मावरूनही म्हणजे बाबा हिंदूच होईल, आता तुम्ही म्हणताय हिंदूच होईल, उद्या एखाद्याने म्हटलं नाही नाही शिखच होईल, परवा एखाद्या म्हणे नाही नाही ब्राह्मणच होईल, क्षत्रियच होईल, जाटच होईल, असं जर म्हणलं तर चालेल का. हे अनएंडिंग आहे. हे एखाद्या व्यक्तीच्या त्याच्या जन्माच्या जातीवरून किंवा धर्मावरून त्यांना असं नॅरो करत जाणं हे घातक आहे देशासाठी. आणि हे असे संस्कार आपल्या देशाला लावत आहेत. बघा पुढे काय म्हणतात. म्हणत नाही का नाही म्हणणार. मराठी हिंदू एकच आहे. मराठी हिंदू एकच आहे, पण मराठी माणूस असं स्पेसिफिक. मराठी माणूसच हिंदू बनेल महापौर. मराठी माणूसच हिंदू बनेल. मराठी माणूस महापौर बनेल का म्हणल्यावर काय म्हणतात, मराठी माणूसच हिंदू बनेल महापौर. हिंदू बनेल महापौर, मराठी माणूस बनेल का. याच्यावर शेवटपर्यंत ह्या माणसाला असं अरे ज्याचा स्वाभिमान, ज्याचा महाराष्ट्र धर्म जागा असतो, ज्यांनी या छत्रपती शिवाजी महाराजांनी या राज्यासाठी काय केलं हे ज्याच्या रक्तात असतं ना, ज्याला हे खरोखर याची जाण असते की हा महाराष्ट्र आणि ही मुंबई महाराष्ट्रात राहण्यासाठी 108 हुतात्म्यांनी काय केलं हे ज्याला खरोखर कळतं ना, त्यांनी छातीठोकपणे म्हटलं असतं की का नाही मराठी व्यक्ती होईल याच्यासाठीच आम्ही प्रयत्न करू. शेवटी लोकशाही आहे. तुम्ही हेही म्हणू शकले असते, फॉर एक्झाम्पल तिथे समजा इतर राज्यातल्याही लोकांचा आता लोकसंख्या आहे, मतदार पण आहे, त्यामुळे तुम्ही हे म्हणू शकला असतात की संविधानाने सगळ्यांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे, उभं राहण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे जी व्यक्ती काम करेल, जनतेचं काम करेल, ती व्यक्ती ज्याला सगळ्यांचा पाठिंबा असेल ती होईल. आणि माझी अशी इच्छा आहे की मराठी माणसानेच व्हावं, कारण की मुंबई ही मराठी लोकांची आहे. त्यामुळे पहिला हक्क किंवा तिथे राज्य करणारे जे कोणी असतील ते मराठी असले पाहिजे. आता गुजरात्यांना जर तिथं व्हायचं असेल महापौर तर गुजरातमध्ये जाऊन व्हा ना. हिंदी भाषिक तो काल बरळला, महाराष्ट्र पे कब्जा करेंगे, मागं तोच माणूस बरळला होता की महापौर हिंदीच होणार. अशा लोकांनी आपल्या राज्यामध्ये जाऊन निवडणुका लढवाव्या. अशा महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळू नये. इथे यायचं. बरं, इथे येऊन तुम्ही हे म्हणू शकता की आम्हालाही मतदान द्या, आम्ही सगळ्यांसाठी काम करू. नाही, यांचे अजेंडे काय आहे.
आम्ही हिंदी माणूसच महापौर करणार आणि आम्ही आमच्याच लोकांसाठी काम करणार. देश तोडायच्या लाईनवर हे लोक आपल्याला घेऊन जात आहेत. हे असं फुटीरतावादी राजकारण मला नाही वाटत याच्या आधी कधी लोकांनी पाहिलेलं आहे. आणि आज धडधडीत हे आशिष शेलार म्हणतायत. याच्यातनं भाजपचा स्वभाव लक्षात येत आहे. तुम्ही अजूनही जर भाजपचे समर्थक असाल, अंधभक्त असाल, तुम्हाला खरंच नाही वाटत का की हे लोक उडवाउडवी करत आहेत, फिरवत आहेत? आणि तुम्हाला अजूनही असं वाटतं की असे अप्रामाणिक लोक धर्म वाचवणार आहेत? अप्रामाणिक लोक काहीच वाचवू शकत नसतात. ते स्वतःच्या घरच्या सख्या भावाचे बहिणीचे पण नसतात, कारण की हे कधीही काही दगा देऊ शकतात. बघा पुढे लोक काय म्हणतात हे पण मी तुम्हाला दाखवते. याच्या खालच्या कमेंट्स तुम्हाला वाचून दाखवते. मतदान केलं तर मराठी माणूस महापौर. हां, एक व्यक्ती म्हणतोय मराठी विचारलं तर हिंदू बोलतोय. हसतेत लोक. मराठी द्रोही भाजप असं एकाने कमेंट केली आहे. आम्ही भाजपला मानत नाही असं ते म्हणतायत. भाजपला मतदान केले की अख्खी मुंबई भैयाची घ्या शेकून असं एकाने कमेंट केली आहे. एक व्यक्ती म्हणतोय हिंदू हिंदू म्हणून महाराष्ट्राचा बिहार करून सोडणार. असंच झालंय. आपल्या सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रातल्या जनतेला यांनी हिंदू मुसलमान भावनांमध्ये अडकवलं आणि तिकडं मुंबई वेगळी, मुंबईमध्ये बाकीच्या लोकांचं वर्चस्व कसं वाढेल हेच हे पाहत आहेत. आपल्याला माहिती आहे त्यांचा जो वरचा भाजपचा गायपट्टा आहे की नाही सगळा, मध्य प्रदेश उत्तर प्रदेशमध्ये भाजपची सत्ता आहे. कोणाला कधीतरी असं वाटतं का की आदर्श राज्य म्हणजे उत्तर प्रदेश? कधीच नाही वाटत. अहो, आदर्श राज्य म्हणजे कोणाला तमिळनाडू, केरळ आठवतं. विज्ञान शिकलेले लोक आहे, 100% लिटरसी आहे. तिथं नोकरी करणारे लोक आहेत, टेक्नोक्रॅट आहे, इंजिनियर्स आहेत. कोणालाही साऊथ इंडियातल्या शहरांचं हे आहे की आपलं मूल असं हुशार व्हावं. गायपट्ट्याचं लोक फक्त तिथं देवदेव करायला जातात, त्या गंगेमध्ये डुबकी मारायला जातात. आणि त्या प्रदेशाचा काहीच दोष नाही, तिथल्या सामान्य जनतेचाही दोष नाही आहे. दोष हे जे गेल्या 10-15 वर्षापासून तिथं सत्ता करणारे लोक अप्रामाणिक आणि ज्यांनी तिथे शाळा बंद केल्या, लोकांना अनपढ ठेवलं, त्यांना आता रोजगार पण मिळत नाही आहे, हे अशा प्रकारे ज्यांनी केलं ना ते सगळ्यात जास्त दोषी आहे. आणि ह्यांनी आता हिंदू हिंदू करून हा जो महाराष्ट्र इतका चांगलं महाराष्ट्राची सगळं वैभव होतं, पुरोगामी महाराष्ट्र होता, याचा पण गायपट्टा करायला हे सुरुवात झालेली आहे मोठ्या प्रमाणावर. आता काही लोक म्हणतात की मराठी माणसाबद्दल इतका द्वेष का यांच्या मनात? थोडक्यात दिसतंच आहे. अहो तुम्ही मराठी आहे की नाही? मी तुम्हाला सांगते, स्वाभिमानाने म्हटलं असं मी मराठी आहे, मला खूप आनंद होईल मराठी व्यक्ती झाला तर. पण शेवटी निवडणुका असंही म्हणू शकले असते तर चाललं असतं, मी तर म्हणते. पण ते नाही आहे ना, ते दाखवायचंच नाही आहे त्यांना की मला मराठी माणसांबद्दल प्रेम आहे. त्यांना माहिती आहे आपल्याला हिंदी सायडर गायपट्टा, गोबर ते सगळं ज्यांच्या डोक्यात गेलेले अडाणी लोक आपल्याला मतदान करणार आहेत. त्यामुळे ते हे म्हणूच शकत नाही आहे की मराठी माणूस हा माझ्या याचं हे आहे म्हणून. आणि हिंदू हिंदू काय लावलं आहे तुम्ही? हे या भारतामध्ये 1000 वर्षापूर्वी पण हिंदू होते, 150 वर्षापूर्वी इंग्रज राज्य करत होते तेव्हाही हिंदू होते, आताही आहे. 2014च्या आधी पण हिंदू लोक होते, देवपूजा सगळे लोक सगळं करत होते. आता हे तुम्ही आल्यामुळे काय झालं माहिती आहे का? जास्त मूर्खपणा वाढलेला आहे. बाबाबुवांचं स्तोम जे लोकांना फक्त आणि फक्त लुबाडतायत, अनेक लोकांना लुबाडून त्यांची, तुम्ही मागच्याच आठवड्यात पाहिलं असेल, घरच्या घर लुबाडलेलं आहे, विकावं लागलं लंडनमधलं घर. अनेक लोकांना शेती विकून काहीतरी बाबा आपलं चांगलं होईल म्हणून त्या बाबाबुवाच्या चरणी ते पैसे ठेवतात. याची गिनती नाही आहे, इतक्या लोकांना यांनी लुबाडलेलं आहे. आणि हे हिंदू हिंदू करून हे इतकं स्तोम वाढवत आहे. अरे खरा हिंदू धर्म ज्याला कळला ना, तो असा बाष्कळ बडबड करणार नाही, शांत होईल, ध्यान करेल आणि प्रार्थना करेल. हा खरा धर्म आहे. परवाचं ते ऐश्वर्या रायचं खूप सुंदर भाषण हे होते. ती म्हणते देर इज ओनली वन कास्ट दॅट इज ह्युमॅनिटी अँड देर इज ओनली वन रिलिजन दॅट इज लव्ह. आणि हेच आहे. अँड देर इज ओनली वन गॉड दॅट इज ओमनी प्रेझेंट. एकच देव आहे आणि जो सर्वत्र आहे. प्रत्येकाने त्याला नावं वेगळी वेगळी दिलेली आहे. आणि आज हे हिंदू हिंदू करून अख्ख्या महाराष्ट्राची माती करायला लागलेले अशा कमेंट्स येतात लोकांच्या. अरे मराठी माणूस विचारताय तर हिंदू हिंदू असं म्हणताय हा माणूस. का इथं पारशी लोक नाही राहत आहे, ख्रिश्चन लोक नाही राहत आहे, मुस्लिम लोक नाही राहत आहे, बुद्धिस्ट लोक नाही राहत आहे, तुम्ही या सगळ्यांचा द्वेष करता? एखाद्या ख्रिश्चन लोकाला व्हायचं असेल, एखाद्या बुद्धिस्ट व्यक्तीला व्हायचं असेल नगरसेवक, नाही होऊ शकत तो? किसी से डरता नहीं वो कुरैशी होता है, और अगर किसके सामने सर झुकाना है
तो उस अल्लाह ताला और भगवान के सामने सर झुकाता है, वो कुरैशी होता है। तो मैं सोच में पड़ा, अगर कुरैशी हाजी अराफत के जैसा होता है, कुरैशी ईमानदारी से रोजगार करता है, कुरैशी किसी से डरता नहीं है और सर झुकाना है तो उस ऊपर वाले के सामने झुकाता है, अगर इन बातों से कुरैशी बनता है तो आशीष शेलार भी आज से कुरैशी है। और इसी बातों से कुरैशी की पहचान है, तो उससे 1% कम बात मेरे में नहीं है। आज आपने मुझे भाईजान कह दिया, ये पूरी बरादरी को मैं अपना भाई याद से मानता हूँ और इसके लिए इस बरादरी के साथ आपने कहा आप मेरे से लड़ोगे, मैं आपका साथ लेकर मुख्यमंत्री से लड़ूंगा, मैं आपका साथ लेकर बीएमसी के कमिश्नर से लड़ूंगा, लेकिन आपका साथ छोड़ने का ख्वाब अमीन भाई दिल में कभी नहीं लाऊंगा। काय भाषा लावली आहे यांनी। या आपल्या देशाचं आणि या महाराष्ट्राचं हे अशा प्रकारे अधोगती होताना खरोखर बघवत नाहीये। मुंबईच्या माझ्या बांधवांनो, नक्की विचार करा, काहीही झालं, तुमच्या घर ओळखीचा नसला, तुमच्या घरापर्यंत जरी नाही आला ना तरी चालेल, पण यांच्या विरोधामध्ये जो कोणी उमेदवार असेल त्याचा विचार करा। आज या सगळ्यांवरनं मला हे वाटतंय। तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा। थांबते। थँक्यू सो मच।